तर मग मित्रमंडळी, राम राम. तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या मोटिवेशनल चॅनलमध्ये. मित्रांनो, कामयाबी पाहिजे असेल माणसाला, शेतातून कामयाब जर व्हायचं असेल आणि कामयाब होणं सोपं आहे, पण कामयाब होऊन तिच्यात टिकून राहणं हे अवघड आहे. आता अवघड कसं आहे ना, की थोडंसं तुम्हाला सांगतो मी. कामयाब होणं सोपं कसं आहे माहिती का? एकच गोष्ट करत राहणं आणि त्याच गोष्टीत ठाम राहून काम करणं, याला कामयाबी म्हणतात. आणि तुम्हाला जर का करोडपती व्हायचं असेल, कधीच एका गोष्टीवर बसून राहू नका मित्रांनो. कधी बी 2-3 सोर्स चालू करा. जसं की मित्रांनो, आता शेती आहे, शेतीमध्ये तुम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करू शकता. त्याच्यात 2-3 लाख रुपये कमवतात लोक. तुम्ही काही पण करू शकता, त्याच्यात ठाम राहून तुम्ही पुढं जाऊ शकता. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये गरिबी कशी हटवायची ना मित्रांनो, जसं इंस्टाग्रामवर आपल्याला फिल्टर लावायचं काम पडते ना आपल्या चेहऱ्यावर, चेहरा चांगला दिसत नाही आपल्याला असं वाटतंय, पण जी व्यक्ती चांगली वाटायला लागते ना, तिच्यावर प्रेम तर आधीच येऊन जाते. तिला चांगलं दिसायचं आणि चांगलं राहायचं काम नाही. मित्रांनो, जीवनात असं काही करा की आपण ज्या ठिकाणी राहतो ना, त्या लोकांना वाटलं पाहिजेत की नाही बा, आपण याची परिचय यायचे. आपल्याला नाही वाटलं पाहिजेत की आपण यांच्या परिचय यायचे म्हणून आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यांना असं वाटलं पाहिजेत की नाही गड्या, ह्यो आपल्या सोबत आहे म्हणून आम्हाला गर्व आहे की ह्या इथं आहे. असं काहीतरी करून दाखवायचं मित्रांनो, की जीवनात कधी फिल्टर लावायचं काम पडलं नाही पाहिजे की मी असा दिसतो मी तसा दिसतो. कधी कोणाला सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. डायरेक्ट पाहिल्या ओळखलं पाहिजेत. इज अ ग्रेट, युअर ग्रेट. ते ग्रेट बनण्यासाठी तुम्हाला आहे ना मित्रांनो, खूप संघर्ष करणं लागतंय. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आहे ना परेशान्या, तकलीफ जर काय असेल ना काहीतरी, तर समजून जायचं की देवाकडे तुमच्याकडे काहीतरी देण्यासाठी तो आतुर आहे. पण तो बघून राहिलेला आहे की तू सांभाळायच्या लागीचा आहे का नाही. तर ठाम धरून राहा मित्रांनो. जसं पेनाचं काम झाल्यावर जो टोकन बसतंय, पेनाचं टोकन असतंय ना मित्रांनो. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, पेनाचं टोकन असते. समजा आता पेनाचं टोकन असं वरचं टोकन जे असते ते आपण जर काढून टाकलं, त्याच्यातली कांडी काढून घेतली, कांडी जर लिहायला लागलं तर चांगलं वाटण का होते, आपल्याला लिहू वाटणार नाही. जसं ते पेनाच्या वरून ते टोकन राहतंय, शान येते त्या पेनाला, ते कांडीवर जात नाही लिहिताना काही नाही. तर मग ते टोकन आपल्याला ते टोकनासारखं बनायचं आहे की लोकांच्या जीवनामध्ये आपल्याशिवाय लोकांना काहीतरी अडचणी नाही आल्या पाहिजेत मित्रांनो. आणि अडचणी जर आल्या ना मित्रांनो कोणाला पण, तर कधीच आहे ना मित्रांनो कोणाची मजाक आणि खिल्ली उडवायची नाही आहे. आपल्याला जर का कोणासाठी देण्यासाठी जर काही असेल ना, तर द्या. कसं आहे ना मित्रांनो, की ज्या वस्तू आपण दुसऱ्याला देतो, ज्या आपल्याकडे आहे त्या आपण दुसऱ्याला द्या जोगते आहे, हे आपल्याला जेव्हा कळतंय ना, तेव्हा मित्रांनो आपण खरी दुनियामध्ये जगतो. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, जो पेन असतो ते पेनात आपण लिहितो, ते लिहिल्यावर जे टोकन बसवल्यावर ते आपल्याला जेव्हा ती फिलिंग येते ना लिहायची, लिहू वाटते आपल्याला, तेव्हाच आपण जीवनामध्ये काहीतरी दुसरं करू शकतो. मित्रांनो, जितक्या अर्जंट टोकन असते ना आपल्या जीवनात, तितका अर्जंट आपल्याला काहीच नसतंय. आपण आता सध्याच्या घडीला काहीच नाही आहे मित्रांनो. सक्सेस जर तुम्हाला पाहिजे जर असेल ना, तर तुम्हाला मेहनत आहे ना, रात्रंदिवस करणं लागन, रक्ताचं पाणी करणं लागन मित्रांनो. रक्ताचं पाणी करून असं वाहन लागन, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी हासिल केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मित्रांनो. आता अभ्यास करून नोकरीला लागणं इतका अवघड झालं आहे की आपण आता समजू शकतो की एका जागासाठी 1000 दीड हजार जागाचे फॉर्म भरले जातात. पण मित्रांनो, आपल्या जिंदगीमध्ये खचून जायचा म्हणजे हाच एक पर्याय नसतो. आत्महत्या करणार मी, हाच एक पर्याय नसतो. आपल्या आईबापासाठी आपल्याला जगणंच लागते. त्यांनी आपल्याला खूप मदत केली, आपल्याला जन्म दिला आहे. त्यांचा कर्म म्हणजे त्यांचे कर्तव्य, त्यांचा आपण कधीच चुकवू शकत नाही आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवा मित्रांनो जीवनामध्ये.
व्यसन करू नका. पुडी खाणं, दारू पिणं हे सगळ्या गोष्टी करू नका. हे सगळ्या गोष्टी पहिले राक्षस राजा महाराजे करत होते. आता आपली तितकी लायकी राहिली नाही आहे. राजा महाराजाकडं सगळं वैभव ऐश्वर्य सगळं होतं म्हणून ते करत होते. पण आपण गरीब लोक आहे मित्रांनो. तर गरीब होऊन राहायचं नाही आपल्याला. श्रीमंत म्हणजे की अमीर ही एक गोष्ट आहे मित्रांनो. सांगायचं जर झालं ना तर श्रीमंत होणं काही इतकं अवघड नाही आहे. आता तुम्ही जर का रोज म्हणत राहिले की झोपताना सकाळी उठताना, तुम्हाला मी 21 दिवसाचं एक रुटीन सांगतो, तसं जर तुम्ही करत राहिले तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आहे ना यशस्वी झाल्याशिवाय कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो. आपला दिमाग आहे ना इतका पॉवरफुल आहे, याच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही मित्रांनो. ह्या दुनियामध्ये जितके लोक येलेत ना ते काय पंदेश श्रीमंत होऊन नाही येले. काही मेहनत करून श्रीमंत झाले, काही तसे झाले, काही असे झाले मित्रांनो. मेहनत करून श्रीमंत होणं म्हणजे ही एक विचार करा तुम्ही आज ज्या पायरीवर आहे. समजा आता तुमचा मित्र आहे, त्याच्याकडं काहीतरी बिझनेस असेल त्याच्या बापाचा, त्याला तिथपर्यंत जायला जास्त कष्ट करून लागणार नाही. पण तो जर तिथं गेला तर त्याला लोक जास्त नाव ठेवणार नाही आहे की बा हा इथं गेला, यानं चांगलं नाव केलं. पण तुम्ही जर त्याच्यासारखे जर का लहान एखादा छोटा जर बिझनेस तयार केला, कुठं तुम्हाला जायची गरज पडली नाही, तर त्याच्यापेक्षा नाव तुमचं जास्त निघेल. कारण की तुम्ही शून्यापासून सुरुवात केली आहे, तो डायरेक्ट तिथं गेला. तुम्हाला थोडे संघर्ष करणं लागतील. कारण की त्याच्या बापानं आधी तसंच केलं होतं आणि तुपल्या बापानं आधी त्याच्याकडे पाहिलं होतं की बा हा करू आला आहे. लोक त्याच्यावर हसले होते, त्याच्यामुळं त्याचं पोरगं ॲटोमॅटिकली त्या पोजवर गेलं. पण तुमचं तसं नाही होणार ना. तुम्ही ज्या 10-12 हजाराची नोकरी करता, 10-12 हजाराची नोकरी करता, 15 हजाराचं धरून चाला बा. 15 हजारात तुमचं सरबसर होणार आहे का? आताच्या काळामध्ये पेट्रोल बघा 120 रुपये लिटर झालं आहे. कोणती काही बी घ्या तुम्ही, सगळ्या गोष्टी, गाडी झाली 2-3-1-1.5 लाखाची गाडी झाली. मोटरसायकल घेऊ शकतो का? पण आता नाही घेऊ शकत. एकच निर्णय आहे मित्रांनो, फक्त जीवनामध्ये काहीतरी व्यवसाय करा आणि श्रीमंत व्हा. आणि मोटरसायकलच नाही आहे मित्रांनो, तुम्ही 4 व्हीलर पण घेऊ शकता मस्तपैकी. किती छान वाटते मित्रांनो की आपण आपल्या ज्या कंट्रीमध्ये, या एरियामध्ये राहतो, शहरामध्ये, तुम्ही गावात राहत असाल, कुठे शहरामध्ये राहत असाल आणि तुम्ही गाडी घेऊन येऊन राहिली मोठी, त्याच्यामध्ये इकून तुमचे बाबा बसेल आहे, मागं तुमची आई बसेल आहे, मस्त फुलीशी चालू आहे आणि तुम्ही गावातून एक चक्कर मारून आले, काय आनंद होईल मित्रांनो तुमच्या आईबाबाला. आणि ते गावातले लोक किती तुमच्याकडे पाहून हे होतील, इन्स्पायर होतील की हे कसं होतं आणि कसं झालं. मित्रांनो आपले बोलणे चालत राहणार आहे. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर शेअर करायचं असं वाटलं जर असेल तर शेअर जरूर करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच मोटिवेशन व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.